लक्षात आहे. ज्ञानेश्वरी त्यावेळेस तयार होते. मग त्यांनी काय केलं, पारायण केले ज्ञानेश्वरीचं. तर त्यांना कळालं की भजन केल्याशिवाय याचा समस्याचं समाधान होणार. आणि मग तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर भजन करण्यासाठी गेले. म्हणले मला याचा अनुभव प्राप्त करायचा, मगच मी शांत बस. आणि मग भामचंद्र डोंगर, आज ती गुफा आहे आज पण त्या डोंगरावर. तर त्या गुफेमध्ये बसले तुकाराम महाराज, भगवंताचं भजन करत. लक्षात आहे. तर ते म्हणले की जोपर्यंत आता मला भगवंत भेटणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी पण पिणार, ते खाणार बी नाही आणि काही पिणार पण. तर एक दिवस झाला, सारखं त्यांचं नाम चालू आहे. लक्षात आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सारखं भगवंताचं नाम चालू आहे. आणि त्या गुफेमध्ये लोकांसाठी जगलेले आहे. लक्षात यायले. तर त्यांचंच नाव काय होते, अमर होते. तर तुकाराम महाराजांनी 15 दिवस सारखं ध्यानस्थ होऊन भगवंताचं भजन केलं. तर 15व्या दिवशी साक्षात विठ्ठल भगवान त्यांच्या समोर साक्षात, जे आता आपण पाहतो विटीवर जे उभे आहेत, तेच विठ्ठल भगवान भामचंद्र डोंगरावर तुकाराम महाराजांसमोर साक्षात काय झाले, प्रकट झाले. आणि साक्षात ज्यावेळेस प्रकट झाले तर दिव्य तेज त्या गुफेमध्ये पसर, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तर ते दिव्य रूप पाहून तुकाराम महाराजांना फार आनंद झाला. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. लक्षात आहे.